न्यूज, सच जरूरी है। पालघर जिल्ह्यामध्ये मागील नोव्हेंबर आणि नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे। जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये 132 हेक्टर शेतीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। प्रत्येक तालुक्यामधून पंचनामे करून कृषी विभागाने अंदाजे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं रुपयामध्ये म्हटलं तर जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये प्रत्येकी नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। तसा अहवाल तसे पंचनामे हे कृषी विभागानं राज्य सरकारकडे त्या ठिकाणी कळवलेले आहेत। आज अधिवेशनाचा जवळपास 6वा-7वा दिवस आहे आणि अजूनसुद्धा सरकारने त्या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केलेली नाही। त्याची चर्चा देखील सभागृहामध्ये झालेली नाही आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा होणं अपेक्षित आहे। परंतु ज्या अवकाळीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्या अवकाळीचा उल्लेख या ठिकाणी शासनाने अजूनपर्यंत केलेला नाही। त्याबद्दलची कुठली घोषणा आश्वासन या ठिकाणी सरकारने अजून तरी दिलेलं नाही। यावर्षी आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी पडल्यानेच शेती धोक्यात आलेली आहे आणि जी काही थोडीफार शेती आपल्या हाताशी आली होती त्याचंही नुकसान अवकाळी पावसाने त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं। या अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी राजा सापडलेला असताना त्या ठिकाणी सरकारने भरघोस सरसकट मदत करणं अपेक्षित आहे। तशी मागणी आम्ही विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी सरकारकडे आम्ही अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून करतोय। आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन केलं, परंतु त्या ठिकाणी अजूनही सरकारने लक्ष दिलेलं नाही। भात खरेदीचा हंगाम यावर्षी सुरू झाला। यावर्षी प्रति क्विंटल भाताला 2183 रुपये प्रति क्विंटल भाव शासनाने जाहीर केलेला आहे। तो आपल्याला एक मोठा विरोधाभास सांगतो की शेजारच्या छत्तीसगड राज्यामध्ये 3200 रुपये 3200 रुपये भाताला भाव हा छत्तीसगडसारख्या छोट्या राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्र जे आपलं मोठं राज्य आहे या ठिकाणी मात्र 2183 रुपये म्हणजे जवळपास 1032 रुपयाचा फरक त्या ठिकाणी दोन राज्यांमध्ये आहे। ही तफावत कशासाठी? हा शेतकऱ्यांना अन्याय आहे असं आम्ही सरकारला त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि सरसकट आपल्याही राज्यामध्ये त्या ठिकाणी 2200 रुपये भाताच्या या भावाबरोबरच प्रति क्विंटल 1000 रुपये बोनस द्यावा, जेणेकरून आपल्याला छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांची बरोबरी करता येईल अशी मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय। शासनाने गांभीर्याने या बाबतीमध्ये पावलं उचलली पाहिजेत। जसं कांद्याचं सोयाबीनचं नुकसान झालं आहे, द्राक्षाचं नुकसान झालं आहे, त्याबरोबरच भाताचं सुद्धा नुकसान प्रचंड प्रमाणात झालं आहे। या सर्व पिकांना त्या ठिकाणी सरसकट मदत शासनाने जाहीर करावी अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे वेळोवेळी मांडलेली आहे। आपल्या माध्यमातून ती सरकार गंभीर दखल घेईल अशी आशा व्यक्त करतो। चर्चा चल रही है मराठा समाज रिजर्वेशन। सबसे पहले मेरा ऑब्जेक्शन ये है कि मराठा समाज के साथ साथ मुस्लिम समाज का भी नाम क्यों नहीं लिया जा रहा है? कोई भी कहीं भी मराठा समाज के साथ साथ मुस्लिम का नाम नहीं लिया जा रहा है। हम मराठा समाज के रिजर्वेशन को पूरा का पूरा सपोर्ट करते हैं, हमारा पूरा समर्थन है। लेकिन यही सरकार ने, कांग्रेस और एनसीपी की सरकार ने दोनों को एक साथ पास किया था और कुछ लोग कोर्ट गए थे कि मुसलमानों को रिजर्वेशन धर्म के नाम पर नहीं मिल सकता। तो मैं पूछूं, ये बैठे हुए नेता लोग ये फैसला करेंगे या कोर्ट फैसला करेगा? कोर्ट ने जब कहा कि मुसलमानों को रिजर्वेशन 5% दिया जाए एजुकेशन में, तो मुसलमानों की 50 जातों को, मुसलमान की 50 जातें जो पसमानदा हैं, और आपको बताऊं कि मुसलमान की पसमानदा जात को साइमन कमीशन 1936 में 35% रिजर्वेशन दिया था, 35% रिजर्वेशन। आज़ाद हिंदुस्तान, जब हिंदुस्तान आज़ाद हुआ 1950 को आदरणीय जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल साहब
एक चिट्ठी सिर्फ लिख करके राजेंद्र प्रसाद जी के पास जाकर उन्होंने कहा इस देश में रिजर्वेशन किसी को मिलेगा तो सिर्फ हिंदुओं को मिलेगा और किसी को नहीं मिलेगा, और उन्होंने पास कर दिया उसको। उस दिन से मुसलमानों को रिजर्वेशन खत्म हो गया, क्रिश्चियन का खत्म हो गया, और उसके बाद सिख भाइयों का खत्म हुआ। लेकिन सिख भाइयों ने अपना आंदोलन करके ले लिया, आज तक मुसलमानों को रिजर्वेशन नहीं मिला। पार्लियामेंट की कितनी सीटें हैं, असेंबली की कितनी सीटें हैं, कितने छोटे छोटे इलेक्शन की सीटें हैं जहां मुसलमान इलेक्शन लड़ ही नहीं सकता है। मेरी डिमांड है सरकार से कि आप 50%, आप जो है 5% रिजर्वेशन जब तक कानून में बैठता नहीं उस वक्त तक 3 लोगों की कमेटी बनाइए। उस कमेटी को सच्चर कमेटी, रंगनाथ मिश्रा कमेटी, महमूदुर रहमान कमेटी को उनको बोली स्टडी करो, 2 महीना स्टडी करने के बाद जहाँ जहाँ जो पसमानदा मुसलमानों को ज़रूरत है उसको आप पूरा कीजिए, और जब कानून में बैठ जाता है तो 5% रिजर्वेशन अनाउंस कीजिए, दोनों को साथ साथ अनाउंस कीजिए। ये मेरी डिमांड है। आपल्या राज्यात एक मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत पण अजूनही पदावर बसून चिकटून आहेत ते, आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, पण सगळे आमदार त्यांच्या मनातली भावना बोलत असताना, एवढ्या मोठ्या विषयावर बोलत असताना तिघांमधून खालच्या हाऊसमध्ये तरी आता एवढा वेळ झाला 3-4 तास कोणीच त्या तिघांमधून नाही आहे, हे दुर्दैव आहे। म्हणजे नक्की सरकार ह्या विषयावर सिरियस आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो। त्याचबरोबरीने 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत। एक तर आज सकाळी एक धक्कादायक बातमी जी वाचली मुंबईबद्दल आहे, ती म्हणजे मुंबईचा जो साऊथ बाउंड कोस्टल रोड आहे हे घटनाबाह्य सरकार विचार करते आहे की त्याला टोल टॅक्स लावायचा। आता इथे सुनील प्रभूजी महापौर राहिलेले आहेत, मला वाटतं आपल्या वेळेपासून ही चर्चा सुरू आहे कोस्टल रोडची, आणि जो कोस्टल रोड BMC बनवत आहे साऊथ बाउंड, ह्याला एकसुद्धा टोल न लावता आणि सिग्नल न लावता, कुठचाही टॅक्स न वाढवता, जेव्हा शिवसेना सरकारमध्ये होती आणि BMC पण चालवत होती तेव्हा आम्ही हे टोल फ्री आणि सिग्नल फ्री असा हा रस्ता करत होतो। कदाचित त्यांना कुठचं तरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर दिसला असेल, कारण हल्लीचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरकच कळत नाही, आणि म्हणून त्यांना ट्रॅक्टर अशी थोडी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा हे डोळ्यासमोर ठेवलं असेल। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ, आम्ही गेले 6-7 महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी। जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ह्या सरकारने, घटनाबाह्य सरकारने एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत, महापौर नाही आहेत, स्थानिक जनप्रतिनिधी नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, कमिट्या नाही आहेत, पण प्रशासक बसवून भ्रष्टाचार सुरू आहे। आम्ही रोड स्कॅम काढला, सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला, स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला, ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू। हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची, हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे ही लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात, आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।